जय हिंद सर्वांनी अभ्यास करा, कारण पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जर वर्दी घालायची असेल, तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे अभ्यास. कारण स्पर्धा परीक्षा हा काय टिंगलीचा विषय नाही, हा काय वेळ खाऊ विषय नाही. इथं स्वतःचा वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल. बरोबर. भरतीचा बॉम्ब केव्हाही पडू शकतो. बॉम्ब पडायला आणि तुम्ही जर अभ्यास करायला चालू केला तर तिथून तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही, हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी असे असतात, पडू दे भरती मग बघतो, पुन्हा बघतो. पण 1600 काय तुझ्या घरचा इव्हेंट नाही, जो 2 दिवसात पूर्ण होईल, जो महिन्यात पूर्ण होईल. बरोबर. त्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागेल, त्यासाठी तुला ग्राउंडवर जावं लागेल, घाम गाळावा लागेल, हे लक्षात ठेव. बरोबर. आपण टास्क नंबर 24 पाहतोय. ज्यांना गणित अवघड जातंय, पोलीस भरतीचा कुठलाही विषय अवघड जातोय, त्यांनी प्ले स्टोअर वर जायचं. सूर्यपुत्र करिअर अकॅडमी नावाचं ऍप मोबाईल मध्ये घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला जर फ्री कंटेंट पाहायचे असतील तर फ्री कंटेंट आहेत. त्यानंतर फ्री मध्ये टेस्ट आहेत. जर तुम्हाला आपला टास्क आवडत असेल तर फक्त आपल्या एका मित्राला शेअर करायचं आहे, एवढीच गोष्ट तुम्ही आमच्यासाठी करायची आहे. ओके. चला. जर पहिल्यापासून पाहायचे असतील तर कमेंट मध्ये जायचंय, लिंक टाकलेली आहे. बरोबर. बघा, पहिला प्रश्न. एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किमी प्रति तास वेगाने धावते व 60 किमी प्रति तास वेगाने पळत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? बरोबर. याचं उत्तर संदीप संदूल तुला द्यायचे. तुम्ही म्हणसाल सर पहिलाच प्रश्न तुम्ही का कमेंट मागितली? कारण या टाईपचे 3 प्रश्न आपण पाठीमागच्या टास्क मध्ये घेतलेले आहेत. जर तुम्हाला येत नसेल तर पाठीमागचा टास्क पाहायचा, त्यामध्ये व्यवस्थित सोडवलेला आहे, सूत्र सांगितलेलं आहे, उत्तर पण काढून दाखवलेलं आहे. ओके. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. जाताना 40 येताना 60, तर सरासरी वेग काय? बरोबर. पुढचा प्रश्न बघा. शेखरला एका परीक्षेमध्ये 200 गुण मिळाले, त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 64% गुण मिळाले असते, तर परीक्षा किती गुणांची होती? अगदी सोपा. ह्याच्यामध्ये काही सध्या अवघड नाही. बघा, 200 गुण मिळाले. ओके, ठीक आहे. काय त्याला काय झालं? 200 गुण मिळाले, पण त्याला आणखीन 120 गुण मिळाले असते. 200 अधिक 120 320 गुण. हे 320 गुण 64% झाले असते. म्हणजे 320 हे जर 64% असेल तर 100%ला काय तिरकस गुणाकार करायचा. एवढं सोपं आहे. मग तिरकस गुणाकार काय होणार रे? 100 गुणाकारामध्ये 320 छेदात 64. बरोबर. आता 8 ने भाग घालवा. 8 8 64, 8 चौक 32, शून्याला 0, 8 1 8, 8 पंचे 40, शिल्लक राहिलं 100 गुणाकारामध्ये संदूल 5. 100 गुणाकारामध्ये 5 म्हणजेच परीक्षा संदीप 500 गुणांची होती, हे लक्षात ठेव. बरोबर. साधं सोपं कन्सेप्ट मध्ये आहे. ह्याच्यामध्ये उगाच विनाकारण दुसरीकडे शिरायचं नाही, अवघडात शिरायचं नाही. बरोबर. ज्याला स्पर्धा परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, SRPF असेल, कुठलीही पोस्ट असू द्या, त्यामध्ये गणित हा विषय असतो. ज्याला गणिताचा अर्थ समजतो त्याला गणित सोपं जातं. बरोबर. 200 गुण मिळाले, जर त्याला आणखीन 120 म्हणजे 200 अधिक 120 हे टोटल 64% आहे, हे तुमच्या डोक्यात आलं. जर 320 ला 64% तर 100%ना काय तिरकस गुणाकार केला, उत्तर काय आलं? संदीप तुझं 500 गुणांची परीक्षा होती. पुढे बघा. एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले होते, तर फेर तपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी काय? बरोबर. एक विद्यार्थी, तिला 5 विषयात सरासरी 72 गुण, 5 विषयात सरासरी 72 गुण, 5 दोन्ही 10, हातच्या लेख 7 5 35 आणि 36, तिचे टोटल 360 गुण झाले. पण काय झालं? फेर तपासणी केल्यावर तिला 94 गुण द्यायचे होते. शिक्षकाकडनं काय झालं? तिला 94 गुण द्यायचे होते, पण 64 गुण दिले. याचा अर्थ तिला कमी गुण मिळाले. कमी गुण कुठे काढायचे? हे 94 वजा 64, 4ला 4 0, 9तून 6 गेलं 3. याचा अर्थ तिला 30 गुण कमी मिळाले. म्हणून ह्या 360 मध्ये 30 घालायचं. 360 प्लस 30 380
90 गुण तिला खरे पडलेले आहेत. मग तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, तिची ओरिजिनल सरासरी काय. मग काय करायचं, ओरिजिनल गुण 390 छेदात 5. का तर विषय 5 आहेत. आता ह्यांचा भागाकार करायचा. 5 × 5 5 7 35. त्यानंतर शिल्लक राहिले काय हो 4 पंचाट्टे 40. बरोबर 85 40. तिची सरासरी काय मित्रांनो 78 ही तिची सरासरी आहे. हे डोक्यात ठेवा. बरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीत काय झालं 94 द्यायचे होते पण कमी दिले म्हणून दोघांचा डिफरन्स केला आणि त्याच्या एकूण गुणामध्ये आपण काय केलं मिसळलं. हे लक्षात ठेवा. उत्तर काय आलं 78. तिची नवीन सरासरी काय 78. बघा माझ्याकडील रक्कम दररोज दुप्पट होते. 1 महिन्याच्या 20 तारखेला माझ्याकडे 10,000 रुपये होते तर त्याच महिन्याच्या 15 तारखेला माझ्याकडे रक्कम किती होती. बरोबर काय झालंय माझ्याकडे आज रक्कम दिली तर ती उद्या दुप्पट होते. पण मग त्यांनी काय म्हणलंय की 20 तारखेला किती होते 10,000 रुपये होते तर त्याच महिन्याच्या 15 तारखेला किती. बरोबर 20 ही झाली 19 ही झाली 18 ही झाली 17 ही झाली 16 आणि ही झाली 15. बरोबर आता 20 तारखेला 10,000 याचा अर्थ 19 तारखेला किती रे संदीप संदुल्या 5,000. ओके कारण 5 ची दुप्पट 10,000 झाली. मग 18 तारखेला 5,000च्या निम किती 2,500. आता 17 तारखेला 2,500च्या निम 1,250. त्यानंतर 16 तारखेला 625. त्यानंतर 15 तारखेला 312.50 पैसे. 312 रुपये म्हणजे 312.5 म्हणजे 312 रुपये 50 पैसे. कुठं आहे 312 रुपये 50 पैसे. पर्याय क्रमांक 3 झालं तुमचं उत्तर. बरोबर 20 तारीख 19 तारीख 18 तारीख 17 तारीख 16 तारीख 15 तारीख. आणि तुम्हाला हे असंच सोडवावं लागेल. जर कुठला शिक्षक म्हणत असेल ह्याला पण मी शॉर्टकट आणतो तर त्याला म्हणावं तू काय कर शांत झोप. कारण ह्याला कुठे शॉर्टकट मिळणार नाही. तुम्हाला हे टप्प्याटप्प्यानं सोडवत जावं लागेल. त्यावेळेसच संदीप संदूर ताई तुला 1 मार्क मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आपण काय करत आलो 2 2 2 कारण काय प्रत्येक दिवसाला दुप्पट होते. 10 ची 5 5 ची 2.5 2.5 ची 1250 1250 ची 625 आणि 625 ची 312.5. ओके पुढे बघा एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी 5 रुपये आणि प्रौढांसाठी 15 रुपये आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यांना प्रवेश खरेदी करण्यासाठी टोटल 115 रुपये द्यावे लागले तर समूहातील मुलांची व प्रौढांची संख्या किती. बरोबर ह्या प्रश्नामध्ये बरीच मुलं XY पद्धत वापरतात पण मित्रांनो अजिबात वापरायची नाही. डोक्यात ठेवा तुम्हाला 1 मार्क मिळवायचं. प्रत्येक गणिताला 3 पर्याय असतात म्हणजे 3 स्टेप असतात. तुम्ही ते पर्यायावरून सोडवू शका किंवा सूत्रावरून किंवा शॉर्टवरून. बरोबर माझ्या मनाने असली गणित तुम्ही पर्यायावरून सोडवायला शिका. बरोबर काय म्हटलंय पहिल्यांदा मुलाच्या तिकीट किती आहे 5 रुपये. पहिला पर्याय 9 45. त्यानंतर प्रौढांचं तिकीट 15 12 गुणाकारामध्ये 15 180. टोटल 115 होत आहे का होत नाही. याचा अर्थ पहिला पर्याय डिसमिस. त्यानंतर दुसरा पर्याय बघा मुलं पहिल्यांदा मुलांची किंमत 5 5 5 25. ओके त्यानंतर 8 तिकीट किती 15 15 8 120 होत आहे का 115 नो. ही पण पर्याय कॅन्सल. पुढे जा 8 8 पंचे 5 ने का गुणलं कारण 8 मुलं आहेत लक्षात ठेवा. 8 पंचे 40 15 5 75 15 5 75 5 5 7 4 11 115 रुपये झाली टोटल. याचा अर्थ 8 मुले आणि 5 प्रौढ व्यक्ती होते हे लक्षात ठेवा. बरोबर काढायचं कसं पहिल्यांदा मुलांचं तिकीट 5 रुपये म्हणून 8 ला 5 ने गुणलं 8 पंचे 40. प्रौढांचं तिकीट 15 रुपये म्हणून 15 ला 5 ने गुणलं 15 5 75 40 प्लस 75 115 जे हिथं दिलंय हे असं सोडवायचं. ह्याला काही वेळ लागत नाही. उगाच विनाकारण ज्याचा गुणाकार फास्ट आहे तो लगेच सोडवू शकतो. बरोबर पण बरीच मुलं काय करतात ह्याला गोल करतात ह्या प्रश्नाला कारण XY पद्धत ह्या गोष्टीकडे पळतात.
आणि तुम्ही XY पद्धत करत बसले तर तुम्ही हे एकदा सोडवा, दोनदा सोडवा, तीनदा सोडवा हे लक्षात राहणार नाही. त्यामुळे डोक्यात घाला, असली गणित पर्यायावरूनच सोडवायची. गणितामध्ये 25 पैकी कमीत कमी 5 प्रश्न तर पर्यायावरून सुटतात हे लक्षात ठेवा. पण त्यासाठी तुम्हाला त्याचा सराव गरजेचा असतो. पुढे बघा, एका शेळीची किंमत बकरीपेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे तर त्यांची एकूण किंमत 1000 रुपये असल्यास शेळीची किंमत किती? बरोबर. आता काय म्हणते, शेळीची किंमत बकरीपेक्षा 200 ने जास्त आहे. बरोबर. मग बघा, शेळी बकरी, बरोबर. शेळीची किंमत बकरीपेक्षा 200 ने जास्त आहे म्हणून बकरीची X आणि शेळीची X अधिक 200, X अधिक 200. मग तयार काय होईल, X अधिक 200 बरोबर दोघांची मिळून काय संदीप 1000 आहे. X अधिक X 2X अधिक हे 200 अधिक इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार. 2X बरोबर 1000 वजा 200, X बरोबर 1000 मधून 200 गेलं 800. हे दोन गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये जाईल. बरोबर बेक के बे, बेचोक 8, शून्याला 0, 400. X ची किंमत 400 म्हणजे बकरीची किंमत काय आली संदीप 400. तुम्हाला विचारलं शेळीची किंमत 400 अधिक 200 किती 600 असेल बकरीची किंमत. बरोबर. 200 का ऍड केलं, कारण X अधिक 200 X ची किंमत आली आहे 400. एवढं साधं सोपं गणित असतात. पुढे बघा, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांचे 5, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असल्यास 50 पैशांची नाणी किती? बरोबर. अगदी साधं सोपं आहे. बघा, रुपये किती आहेत, पहिल्यांदा तुम्हाला गुणोत्तराने रुपयाला गुणून घ्यावं लागेल. कुठल्या रुपयाला, त्यांचं प्रमाण दिले 1 रुपयाची 5 नाणी म्हणून 100 गुणाकारामध्ये 5 बरोबर 500. हे झाले 500 पैसे म्हणजे 5 रुपये. बरोबर. 2 स्टेप मध्ये सोडवतो 5 रुपये. आता दुसरं 50 पैशांची गुणोत्तर काय 6. 6 पंचे 30 म्हणजे 300. 300 पैसे म्हणजे 3 रुपये. 300 पैसे म्हणजे 3 रुपये. आता पुढेचा बरोबर 8 गुणोत्तर कशाचं आहे 25 पैशाचं. 8 गुणाकारामध्ये 25 म्हणजे 200. 200 पैसे म्हणजेच 2 रुपये. बरोबर. आता जर तुम्हाला डायरेक्ट सोडवायचं असेल तर रुपयांची बेरीज करा आणि 420 ला भागा. जर तुम्हाला सूत्रानुसार सोडवायचं असेल रुपये गुणाकारामध्ये 100 छेदात पैशांची बेरीज, मग 500 अधिक 300 अधिक 200 करा. तसं पण तुमचं उत्तर येऊ शकतंय. पण आपण काय करू, डायरेक्ट जाऊ. 5, 3, 8 आणि 2 10. 420 छेदस्थानी 10, शून्याला 0 कॅन्सल 42 ही झाली X ची किंमत. आता तुम्हाला ह्या 42 न गुणोत्तरला ज्याचं विचारले त्याला गुणा. तुम्हाला 50 पैशांची नाणी विचारले, मग 50 पैशांचं गुणोत्तर काय 6 म्हणून 42 गुणाकारामध्ये 6. साई दोन्ही 12 ला 2, हातच्या 1, साईन चोक 24 आणि 1 25. 252 नाणी 50 पैशांची असतील हे लक्षात ठेवा. बरोबर. 252 नाणी काय असतील 50 पैशांची असतील हे लक्षात ठेवा. हे जे 42 आले, तुम्हाला जर रुपयाचं विचारलं तर 5 ने गुणा. तुम्हाला जर 25 पैशाचं विचारलं तर 8 ने गुणा. बरोबर. ओके. 252 नाणी ही 50 पैशांची असतील. पुढे बघा, 2 डझन पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? बरोबर. आता बघा, 2 डझन. आपण मोठे आहोत, आपल्याला डझन म्हणजे काय माहित पाहिजे. सर डझन म्हणजे काय असा प्रश्न विचारायचा नाही. ओके. डझन म्हणजे एका डझन मध्ये 12 वस्तू असतात. ग्रोस काय, रिम काय हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर. बघा, 2 डझन म्हणजे 24 पुस्तक. ओके. मग काय 24 पुस्तकांची किंमत 1728 आहे. तुम्हाला जर एका पुस्तकाची काढायची असेल तर ह्याला 24 ने गुणावं लागेल. 24 ने गुणल्यानंतर जे उत्तर येईल
त्या उत्तराला 15 ने गुणावं लागेल. मग तुम्ही इथं डायरेक्ट 15 घ्यायचं. तुमचं उत्तर सोपं जाईल. तुमचं उत्तर सोपं जाईल, लक्षात ठेवा. बरोबर. आता काय करा, 8 ने सॉरी आपण 3 ने गुणू. 3 पाची 15, 3 8 24, 8 1 8, 8 2 16, शिल्लक राहिले 8 1 8, 12 8 गेलं 4, 8 सख 48. बरोबर. 216 गुणाकारामध्ये 5, 6 पंचे 30, हातच्याले 3, 5 1 5 आणि 3 8, 5 2 10, 1080 रुपये. पर्याय क्रमांक 1. किती बघा, 15 पुस्तकांची एकूण किंमत 1080 रुपये. काय केलं आपण अगोदर 1728 ला 24 ने भागलं, 2 डझन म्हणजे 24 ने भागलं. गुणाकारामध्ये 15 का केलं, कारण ह्यांचा भागाकार पुन्हा तुम्ही त्याला गुणाकारात 15 करण्यापेक्षा तुम्ही काय करा, डायरेक्ट जे काय असेल ते करा. ओके. पुढे बघा, एका मैदानावर पूर्ण खेळाडूंच्या संख्येने हँडबॉलचा सामना चालू होता. सामन्यावर पंच देखरेख करत होते. मैदानात एकूण पायांची संख्या किती असेल. बरोबर. बघा, प्रश्न कन्फ्युजन आहे का. ज्याला माहित असतंय की हँडबॉल मध्ये किती खेळाडू असतात त्याच्यासाठी कन्फ्युजनचा नाही, पण ज्याला माहितच नाही की हँडबॉल मध्ये एवढे खेळाडू असतात त्याच्यासाठी कन्फ्युजनचा आहे. बरोबर. हँडबॉल मध्ये किती खेळाडू असतात, एका बाजूला 7 आणि दुसऱ्या बाजूला 7, 7 आणि 7 टोटल 14 खेळाडू. 14 प्रत्येकाचे 2 पाय, 14 दोन्ही हे 28 पाय. आणि मित्रांनो पंच जे देखरेख करत आहेत त्यांचे 2 पाय, 28 प्लस 2 म्हणजे मैदानावर एकूण 30 पाय आहेत. हे लक्षात ठेव, नाहीतर संदीप संदूल म्हणतील सर प्रेक्षक होते की बघायला. असलं फालतू प्रश्न विचारायचा नाही. बरोबर. इथं काय दिलंय त्याच उत्तर करायचं, कारण सवय आपली काय सवय जात नाही. बरोबर. नाहीतर त्या प्रश्नाच्या खाली लिहितील पेपर मध्ये, पाहणारी माणसे नव्हती काय, फक्त खेळणारा आणि पंचच होता काय. हाय तुला सवय. ओके संदीप, लक्ष द्यायचं. बघा, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली. देवाला 21 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती. अगदी साधं सोपं मित्रांनो. 50 पायऱ्या म्हणजे 50 पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. क्रमगत संख्यांची बेरीज आपण काय करतो, संख्या गुणाकारामध्ये पुढची संख्या छेदात 2. क्रमगत संख्यांची बेरीज 50 पायऱ्यावर किती फुलं लागतील, 50 गुणाकारामध्ये 50च्या पुढची संख्या 51 छेदात 2. बेक बे 25 दोन्ही 50, 25 1 25, हातच्याले 2, 25 5, 125 2 127, 1275 हे उत्तर नाही. प्लस त्या माणसाने काय केलं मित्रांनो, देवाला 21 फुले राहिली तरी पण त्याच्याकडे 5 फुले शिल्लक राहिली. देवाला 21 राहिली याचा अर्थ 21 अधिक शिल्लक राहिली 5. टोटल त्याच्यावर पायऱ्या चढल्यानंतर त्याच्याकडे 26 फुलं होती. ती 26 इथं घाला, तुमचं उत्तर टिकून जाईल. 5 आणि 6 11ला 1, हातच्याले 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 0, हातच्याले 1 2 आणि 1 3, 1301 फुलं त्या माणसाच्या हातात होती. कधी, ज्यावेळेस त्याने पायऱ्या चढायला सुरुवात केली त्यावेळेस. अगोदर 50 पायऱ्याची काढून घ्या. 50 पायऱ्यांची काढत असताना पायऱ्यांची प्रत्येक पायरीला म्हणजे एक पायरीवर 1 नंबर म्हणले की 1 फुल, 2 पायरीवर 2 नंबर म्हणले की 2 फुलं, असं 50 पर्यंत म्हणजे 50व्या पायरीवर 50 फुलं ठेवली. याचाच अर्थ क्रमगत 50 पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. बरोबर. ज्याला प्रश्न समजला त्याला मार्क. बरोबर. पुढे ते काय म्हणतात, 21 फुले पायऱ्या चढून त्याने 21 फुले वाहिली तरी पण त्याच्याजवळ 5 फुले शिल्लक आहेत, म्हणजे 5 धरायची तुम्हाला. ओके. पुढे बघा, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती. बरोबर. आता x ची किंमत दिली आहे तुम्हाला, y ची किंमत साधं सोपं आहे, ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. बरोबर. कमेंट करा, कमेंट करा तुम्ही. कमेंट म्हणजे ऑक्सिजन आमच्यासाठी असतो. तुमची कमेंट बघितली की आम्हाला बरं वाटतं की आम्ही कुणापर्यंत पोहोचतोय, कोणतरी आपल्या प्रश्नांची उत्तर देते. बरोबर. कमेंट म्हणजे अभ्यास आहे, लक्षात ठेवा. जर समजा परीक्षेला हाच प्रश्न आला तर तुमच्या डोक्यात टू पिटली पाहिजे किंवा मी एक वेळेस या प्रश्नाची कमेंट केली होती. बरोबर. पण हा सुटतो, हा साधा सोपा आहे. पुढे बघा,
एक्स व वाय हे समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर 90 वाय बरोबर 18 म्हणून जर एक्स बरोबर 50 आपलं सॉरी 15 तर वाय ची किंमत किती बरोबर. एक लक्षात ठेवा तुम्हाला समचलनाचा अर्थ दोन्ही कडला भागाकार समान असतो. व्यस्त चलनाचा अर्थ दोन्ही कडला गुणाकार समान असतो बरोबर. इथं काय म्हणतंय समचलनाचा अर्थ काय होतो 90 भागाकारामध्ये 18 18 पंचे 90 बरोबर. याचं उत्तर काय आलं 5. मग 15 ला अशी कोणती संख्या 3 भागल्यानंतर उत्तर 5 येतं. मग तुम्हाला लगेच माहित आहे 15 ला पुन्हा भागले उत्तर 5 येतं 3 न 3 5 15 मग उत्तर तुमचं 3 आहे. एवढं साधं सोपं आहे बरोबर. पण काढायचं कसं ज्याचा सराव आहे त्याला जमतंय बघा. एक्स बरोबर वाय बरोबर 18 एक्स बरोबर 15 तर वाय बरोबर काय बरोबर. समचलनामध्ये भागाकार समान असतो म्हणून एक्स छेदात वाय बरोबर एक्स छेदात वाय बरोबर 90 छेदात 18 बरोबर 15 छेदात वाय बरोबर. वाय बरोबर भागाकारामध्ये गुणाकार होईल 18 गुणाकारामध्ये 15 छेदात 90 15 1 15 15 सख्ख 90 साइन त्रिक 18 उत्तर काय आलं 3. पहिलं पण उत्तर काय आलं आपलं होतं 3 आलं होतं. ओके उत्तर काय आलं तुमचं 3 आलं. व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो समचलनामध्ये काय समान असतं भागाकार समान असतो. ओके पुढचा प्रश्न बघा. m वर्ग अधिक 18 छेदात 9 बरोबर 3 तर m ची किंमत काय बरोबर. बघा m वर्ग अधिक काय संदीप 18 हे भागाकारामध्ये इकडे काय होईल गुणाकारात जाईल म्हणून 9 त्रिक 27 बरोबर. आता हे अधिक आहे इकडे जाऊन काय होईल वजा होईल. m वर्ग आहे असं ठेवा 27 वजा 18 m वर्ग बरोबर 27 मधून 18 गेलं 9 वर्गमुळाचं चिन्ह 9 ला द्या. m ची किंमत आहे अशी m बरोबर 3 झालं तुमचं उत्तर बरोबर. पर्याय क्रमांक 1. ओके फिरवा फिरवी जमली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता पण तुम्हाला ह्या स्टेप माहित पाहिजे बरोबर. 9 चं वर्गमूळ 3 3 चा वर्ग 9. पुढे बघा एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागते बरोबर. सेम मगाशी आपण सांगितलं होतं काय की बाबा 2 डझन पुस्तकांना जेवढे पैसे लागतात तर 15 पुस्तकांची काय किंमत किती. ओके हे तर तसं करायचं 1760 किती मजूर आहेत संदीप 8 काढायचं किती मजुरांचं 20 मजुरांचं भागा 8 1 8 8 2 16 शिल्लक राहिले 1 8 2 16 शून्याला 0 220 गुणाकारामध्ये 20 22 दोन्ही 44 आणि ते वरचे 2 शून्य 4400 रुपये 4400 एक शून्य. ओके पर्याय क्रमांक 1 440 झाले. ओके 4400 रुपये किती मजुरांना लागतील मित्रांनो 20 मजुरांना मजुरी द्यावी लागेल. ओके पुढे बघा 31 ला 8 तर 64 ला काय 31 ला 8 तर 64 ला काय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो किंवा हे काय केलंय काय नाही पण साधं सोपं इथं काय केलं बघा मित्रांनो. ही 31 जी संख्या आहे त्या संख्येला त्यांनी काय केलंय 3 अधिक 1 बरोबर 4 ह्या 4 चा वर्ग 16 छेदात 2 बरोबर 8 दिलेली संख्या त्या संख्यामध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज त्या आलेल्या बेरजेचा वर्ग छेदात 2. मग 64 ला संदीप आणि संदूल काय करायचं 6 अधिक 4 बरोबर 10 या 10 चा वर्ग 100 छेदात 2 बेपंचे 10 50 असेल तुझं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर का. बरोबर. आता बरेच पोरं काय करतील 3 मधून 1 वजा करायचं आणि 2 चा घन 8 करतील. मग इथं 6 मधून 4 वजा केलं 2 चा घन 8 पण पर्यायामध्ये 8 आहे का पर्यायामध्ये 8 नाही. तसं पण लॉजिक होते पण पर्यायामध्ये 8 नाही. पर्याय पण बऱ्याच गोष्टी ठरवतात हे लक्षात ठेवा. पुढे बघा 17 ला 19 तर 31 बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला हे नेमकं काय केले 17 आणि 2
17 आणि 2 19 तर 31 आणि 2 33 अशा बऱ्याच पोरांनी तर्क लावले, पण पर्यायामध्ये नसल्यामुळे बरंच पोरं. पण इथं काय केलं मित्रांनो, 17 ह्या 17 नंतर येणारी मूळ संख्या कोणती मित्रांनो, 19. तर 31 नंतर क्रमगत येणारी मूळ संख्या 37. हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, हे तुम्हाला माहित पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला बुद्धिमत्ता सोपं जातं. संख्या बघितल्या नेमकं काय असू शकतं, बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विषम संख्या लावलं, 31 ची पुढची 33, पण पर्याय 33 दिसतंय का, अजिबात नाही. याचा अर्थ लॉजिक दुसरं दिसतं, तेवढं गणित सोपं नसतं, म्हणून जग फसतं, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, 1 5 13 25 41 61. आता बघा 1 5 13 25 41 61. तर पुढची संख्या म्हणजे इथं काय येते तुम्हाला काढायचं. आता काय करायचं, संख्या बघितली की पहिल्यांदा दोघांमधला डिफरन्स किंवा वर्ग घन अधिक 1 वजा 1 असं काय आहे का चेक करायचं, नसेल तर संख्या प्लस पुढची संख्या असं काय आहे का चेक करायचं. पण इथं काय केलं बघा, जर तुम्ही 1 मधून 5 वजा केलं तर शिल्लक राहते 4, बरोबर. आपलं सॉरी 5 मधून 1, ओके. त्यानंतर 13 मधून 5 केल्यावर 8, त्यामधून 25 मधून 13 केल्यावर 12, त्यानंतर 41 मधून 25 केल्यावर 16, त्यानंतर 61 मधून 41 केल्यावर 20 बाकी राहते. याचा अर्थ 4 2 8 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20. पुढचा येणारा फरक किती असला पाहिजे, 20 नंतर 4 च्या पाड्यातील संख्या 24. म्हणजे जी काय संख्या असेल 61 प्लस 24 म्हणजे 85 असेल तुमचं उत्तर, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये, बरोबर. 85 असणारा तुमचं उत्तर, इथली संख्या काय 85 असेल, हे लक्षात ठेवा, बरोबर का. काल 85 काय केलं त्यांनी, 8 4 8 12 16 20 24, 8 4 चा फरक आहे, म्हणजे 4 च्या पाड्यातील संख्या आहेत. पुढे बघा 1 2 3 5 4 3 5 6 7. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 3 संख्या तुम्हाला काढायची, बरोबर. अगदी साधं सोपं. इथं फक्त तुम्हाला लॉजिक समजलं पाहिजे. 1 2 3 त्यानंतर 5 4 3 त्यानंतर 5 6 7. बघा इथं काय केलं बघा मित्रांनो, आता बघा 3 प्लस 2 5 4 2 प्लस 2 4 1 प्लस 2 3, ओके. पुढे बघा तुम्ही 3 प्लस 2 5 4 प्लस 2 6 त्यानंतर 5 प्लस 2 7, बरोबर. आता तुम्हाला पण तसंच करायचंय. ह्या 7 मध्ये 2 मिसळलं 9, 6 मध्ये 2 मिसळलं 8, 5 मध्ये 2 मिसळलं 7, 9 8 7 कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये झालं तुमचं उत्तर, बरोबर. ह्या टाइप मध्ये पण तुम्हाला गणित असतात आणि हे परीक्षेत पडलेला प्रश्न आहे. असं समजायचं नाही की सगळं सोपंच येईल, जेवढं सोपं येईल तेवढा हुशार विद्यार्थ्याला धोका असतो, हे लक्षात ठेवा. कारण मला येतंय ह्या गडबडीमध्ये 2-3 सिलेबिस्ट होतात म्हणजे होतात, लक्षात ठेवा. पुढे बघा 1 जानेवारी शनिवार, तर 29 जानेवारीला कोणता वार येऊ शकतो, बरोबर. आता लक्षात ठेवा, जानेवारी दिनदर्शिकेवरील सगळे प्रश्न तुमचे परफेक्ट पाहिजेत, कारण या दिनदर्शिकेला कॅलेंडरला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय ह्याच्यावरचे प्रश्न सुटत नाहीत. संदीप्या संदुल्या डोक्यात घाल, लक्षात घाल. का, कारण कॅलेंडरला तुम्हाला सगळं आठवावं लागतं, बरोबर. आता जानेवारी 1 जानेवारीला जर शनिवार असेल तर 29 जानेवारीचा वार तुम्ही क्षण मिनिटात काढू शकता, पण तुम्हाला सगळं माहित पाहिजे. कारण जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतात, हे लक्षात ठेवा. 1 तारखेचा वार 29 तारखेला, 2 तारखेचा वार 30 तारखेला आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो, हे लक्षात ठेवा, बरोबर. ओके. मग 1 जानेवारी शनिवार तर 29 जानेवारीला संदीप काय रे, शनिवारच येणार, हे लक्षात तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. बघा काही क्षण मिनिटात उत्तर आलं, पण जर तुम्हाला ही लॉजिक माहित नसतील तर तुम्हाला इथलं उत्तर निघणार नाही. ही लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे.
बरोबर का? 1 जानेवारीला शनिवार तर 29 शनिवार का लिहिलं? कारण मला माहित आहे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात, पण 1 तारखेचा वार 29 तारखेला, 2 तारखेचा वार 30 तारखेला, 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो. ह्याच्यावरून तुम्ही कुठला वार किती वेळा येतो, कुठल्या तारखेला येतो, कसा येतो हे तुम्ही काढू शकता, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, ACEGIKMOQ प्रश्नचिन्ह. बरोबर, ह्याचा संबंध जसा ह्याच्याशी आहे तसा ह्याचा संबंध पर्यायामध्ये कुणाशी आहे? बरोबर, आता इथं बघा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. बरोबर, ACE एक आड एक आहेत, ए नंतर सी, सी नंतर ई, तसंच पुढे एक अक्षर सोडून GIK, एक अक्षर सोडले. बरोबर, ह्याचा संबंध काय? एक अक्षर सोडून. तसंच MOQ, एक अक्षर सोडा, R अक्षर ड्रॉप, SUW. कुठं SUW? पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर आहे. काय केलंय? बरोबर, एक अक्षर सोडून एक अक्षर या टाईपनं घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, जमलं पाहिजे, उत्तर काढता आलं पाहिजे, तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, तर तुम्ही परीक्षेमध्ये पास होणार आहात, तर तुम्ही पोलीस होणार आहेत. लक्षात ठेवा. बरोबर, स्पर्धा परीक्षेमध्ये आलं कीच मला वर्दी मिळते असं म्हणायचं नाही. बरोबर, बरेच विद्यार्थी आहेत 1-2 मार्काने गेल्या वेळेस राहिलेले असतात, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल ह्या वेळेस जास्त असते. का? तर त्यांना आपण केलेल्या चुका माहीत असतात, त्यामुळे तुम्ही पण चुका सुधारायचा प्रयत्न करा. बघा, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? पंचायत राज तोंडपाठ पाहिजे, पंचायत राज तोंडपाठ पाहिजे. लक्षात ठेवा, संघ सूचीमध्ये किती विषय येतात? राज्य सूची, समवर्ती सूची, ह्या 3 सूची आहेत. त्यामध्ये पंचायत राज हा विषय राज्य सूचीत येतो. राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत, कुठला विषय कुठे येतो, हे विषय तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे सोपं आहे. हे काय आहे? सोपं आहे. बरोबर, पंचायत राजची स्थापना, पंचायत राज स्थापन करण्यासाठी कुठल्या समित्या स्थापन केल्या होत्या? त्या सगळ्या समित्या, वसंतराव नाईक समितीचा काय अहवाल होता, त्यांनी कुठली मागणी केली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, पुढे बघा, बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कशावर अधिक भर दिला होता? सत्ता केंद्रीकरण, सत्ता ग्रहण, लोकशाही विकेंद्रीकरण यापैकी नाही. तर बलवंतराय मेहता या समितीने लोकशाही विकेंद्रीकरण याच्यावर जास्त फोकस केला होता. बरोबर, त्यांची जी समिती स्थापन केली होती त्या समितीला पंचायत राज विषयी काही अहवाल सादर करायला लावले होते, कशा टाईप असावी, कशी असावी. मग त्यांनी काय केलं होतं? एक, लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, हा कंटिन्यू मुद्दा यांनी मांडून धरला. म्हणून तुम्हाला प्रश्न काय, कशावर अधिक भर दिला होता? लोकशाही विकेंद्रीकरण, हे लक्षात ठेवा. बरोबर, बलवंतराय मेहता समिती स्थापना कमेंट करायची आहे. पुढे चला, मराठा ब्रिटिश युद्धासंदर्भात सालवाईचा तह किती साली झाला होता? 1782 साली झाला होता. वसईचा तह असेल, माहित पाहिजे तुम्हाला. इतिहासामध्ये जेवढ्या घटना महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, तुम्हाला असं नसलं पाहिजे की प्लाशीची लढाई कधी झाली, बक्सारचं युद्ध कधी झालं, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुमची सुरुवात आणखीनही कच्ची आहे. बरोबर, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. इंग्रजांनी कशा टाईप मध्ये आपल्यात आले, इंग्रजांनी कशा टाईप मध्ये आपल्यावर राज्य केलं, कुठून सुरुवात केली, पहिली वकार कुठं टाकली. बरोबर, सगळ्या गोष्टी तुमच्या तंतोतंत पाठ पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील, भारतातील समाज सुधारक, त्यांचा जन्म जास्त करून महाराष्ट्रातील पाठ करायचे, कारण विचारतात तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या समाज सुधारकाचा जन्म झालाय का, हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण विचारलं जाते. पुढे बघा, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? चिक्कू साठी प्रसिद्ध आहे. कुठला तालुका असेल, कुठला जिल्हा असेल, कशासाठी प्रसिद्ध आहे? कोण चादरीसाठी प्रसिद्ध आहे, कोण केळीसाठी प्रसिद्ध आहे, कोण द्राक्षेसाठी प्रसिद्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, पुढे
पालघर जिल्ह्यातील प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? पालघर जिल्ह्यामध्ये वारली आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. आदिवासी जमाती पाठ करा. बरोबर. सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वतामध्ये कुठल्या आदिवासी जमातीचं स्थान आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असेल, अमरावती असेल, ह्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जमाती रहिवास करतात, वास्तव करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. पुढे बघा. अहमदाबाद शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? अहमदाबाद शहर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. बरोबर. नदी व काठावरील शहरे तुमची तोंडपाठ पाहिजेत. तुम्हाला काही विचारतील, महाराष्ट्रात शहर असेल पाठ पाहिजे, देशातलं शहर असेल पाठ पाहिजे. बरोबर. अहमदाबाद शहर हे साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा. महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा. तुम्हाला जात सांगितली आहे. बरोबर. ते शब्द कुठला कार्य करतो असं विचार नाही. शब्दाची जात कुठली आहे? विशेष नाम. महाभारत या शब्दाची जात कोणती? विशेष नाम. हे लक्षात ठेवा. पुढे बघा. खालीलपैकी बहुवाचक नाम नसलेला शब्द. बरोबर. प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा, प्रश्न चिन्हापर्यंत जायचं. नसलेला. मौर्य, शौर्य, कौर्य, धैर्य. बहुवाचक नामाचे जे काय प्रत्यय आहेत, यत्व, पणपणा, यताविगिरी, ऐकी, इकवी तुम्हाला माहित पाहिजे. ते लावल्यानंतर तुम्हाला बहुवाचक नाम काय आहे माहित होतं. बरोबर. मौर्य हा शब्द बहुवाचक नामात बसत नाही. शौर्य, कौर्य, धैर्य हे शब्द बहुवाचक नाम आहेत, हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा. धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता? नसलेला. बरोबर. नसलेला पर्याय. पळणे, रडू, हसू, सत्य. पहिला धातू. पळण्याचा धातू काय रे? संदीप. पळ. पळणे धातू साधित आहे. रडू, रड. रडूचा धातू रड. रडू धातू साधित आहे. हसू. हसूचा धातू हस. त्यानंतर धातू साधित कसं झालं? हसू. ऊ झालं आहे. सत्य. सत्य हा परस धातू साधित नाही, म्हणून सत्य हा पर्याय काय होतो? बाजूला निघतो, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. एकूण अल्पप्राण किती आहेत? एकूण अल्पप्राण हे 20 आहेत, लक्षात ठेवा. महाप्राण सोडून बाकीचे सगळे अल्पप्राण आहेत, हे लक्षात ठेवा. महाप्राण किती आहेत? 14 महाप्राण आपल्याला 12 खडीमध्ये, आपलं 14 खडी. महाप्राण किती आहेत? 14 महाप्राण आहेत, लक्षात ठेवा. अल्पप्राण किती आहेत? 20 आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. वेगळा घटक ओळखा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, सातारा. वेगळा घटक कुठला आहे? संदीप. सातारा. का? कारण पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे कोकणातले जिल्हे आहेत. सातारा हा कोकणात येत नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. बरोबर. ज्या कुठल्या विद्यार्थ्याला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी हे सगळं वाचा. मोबाईल नंबर आहे. काय अडचण आली तर फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.